प्रहारचे विविध मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन. आमदार खासदार 5% निधीचा लाभ देण्याची केली प्रमुख मागणी. राज्य शासनाने दिव्यांगांकरिता अनेक योजना लागू केल्या आहेत. दिव्यांगांच्या आर्थिक उन्नतीसाठी आमदार खासदार यांच्यामार्फत अनेक प्रकारच्या निधीचा लाभ अद्यापपर्यंत दिव्यांग बांधवांना न मिळाल्यामुळे आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार यांच्या अध्यक्षतेखालील समित्या तात्काळ स्थापन करण्यात याव्या यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार निधीतून 5% निधी वाटप झालाच पाहिजे. 5% निधी वाटप पाहिजे. कोण म्हणतो देत नाही. आम्ही आज एक दिवसीय धरणे आंदोलन इथं करत आहोत. मी तालुका उपाध्यक्ष आणि बाकीचे आमचे पदाधिकारी आणि आमचे दिव्यांग बांधव आणि भगिनी यांना सर्वांना मिळून आम्ही फक्त एकच धरणे आंदोलन या निमित्ताने केले की आमच्या जे 5% निधी असो किंवा आमदार खासदार निधी असो हा तात्काळ आम्हाला वाटप करण्यात यावा आणि याची दिलगिरी ही शासनाने घ्यावा आणि आमचं हे जे काही वाटप आहे ती वेळोवेळी केली गेली पाहिजे. दिव्यांगांचं जे मानधन वाढ झालेली आहे 2025 मध्ये ऑक्टोबर महिन्यापासून, पण तरी अजून ती काही शासनाने निर्णयात घेऊन अजून सर्वांना काही ती वाटप केली नाही. मी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे सर्व कार्यकर्ते इथे एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत. धरणे आंदोलनाचं कारण असं आहे की आमदार आणि खासदार आणि बुलढाणा नियोजन समितीचा 5% निधी दिव्यांगांवर खर्च करायचा शासन निर्णय 2023चा आहे, पण तो वाटपच होत नाहीये. तर त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जेवढे आमदार आणि आपले खासदार यांनी हा निधी वाटप करावा आणि दिव्यांगांना न्याय द्यावा